सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच वडंगे तालुका करवीर येथे येणाऱ्या यात्रेकरूंचे सहर्ष स्वागत। शुभेच्छू सौ संगीता शहाजी पाटील, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत वडंगे। बघा, शक्तिपीठ महामार्ग हा म्हणजे जवळजवळ 85,000 कोटी रुपयाचा आणि 40,000 एकर जमीन या ठिकाणी संपादित करणारा हा प्रकल्प आहे। याच्यामध्ये 1-2 एकर जरी जमीन असलेली मधनं गेला महामार्ग तर हिकडनं तिकडं जायला सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाट 4-5-6 किलोमीटरचा वळसा घालून यायला पाहिजे। इथं बैलगाडीवाल्याला, ट्रॅक्टरवाल्याला, सायकलवाल्याला, भारा डोसकीवर घेतलेल्या शेतकऱ्याला कुठेही वाव नाही। आणि हा शक्तिपीठ महामार्ग कुणासाठी चालला आहे हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे। आणि शक्तिपीठ महामार्गामुळं कुणाचं कल्याण होणार आहे हे जगजाहीर आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना देशोधडीला लावून या ठिकाणी हा प्रकल्प करणं किंवा हा रस्ता करणं म्हणजे एक या ठिकाणी भारत देशाच्या प्रगतीमध्ये म्हणजे लाखो कोट्यावधी लोक भर टाकतात GSTच्या रूपानं, टॅक्सेसच्या रूपानं। ह्या पैशाचा पूर्णपणानं विनाश आहे असं आमचं प्रांजळ मत आहे। खूप मोठ्या समस्या आहेत अजून जनतेच्या, खूप मोठे प्रश्न आहेत। त्यासाठी हा पैसा लावला तर खूप लोककल्याण होऊ शकते हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे। आणि शक्तिपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे। शेतकऱ्यांचा विरोध असताना पालकमंत्री आणि संबंधित नेते मात्र याचं समर्थन करताना दिसत आहेत। आज तशा वृत्तपत्रात बातम्या देखील आहेत। काय सल्ला द्याल पालकमंत्र्यांना, काय अपेक्षा आहे? मला काय बोलायचं होतं ते मी सांगितलं। आंबेडकर साहेब हे एक विश्वासार्ह नेते आहेत असं माझं मत आहे। त्यांनी त्यांचं मत मांडावं। इथं जाहीर सभेमध्ये 10-20 हजार लोकांमध्ये मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असताना त्या ठिकाणी तिने जाहीर केले की शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो म्हणून। रद्दचा आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी सही करून नामदार मुश्रीफांच्याकडे दिला आहे। आणि आत्ता परत ती भूमिका दुसरे मुख्यमंत्री झाले म्हणून काय महायुतीचंच सरकार आहे। आणि या महायुतीच्या सरकारनं असं 1-2 महिन्यामध्ये आपली भूमिका बदलणं हे कितपत योग्य आहे हे तिन्ही ठरवायचं आहे। आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज।